ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवीन पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ट्रान्सफॉर्मेशन मेथड. तर त्यापूर्वीची आपण एक मेथड पाहिलेली आहे, ती म्हणजे ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट मेथडमध्ये आपण ॲडजॉइंट कसा करायचा, तर पहिल्यांदा कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा, त्यापूर्वी डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉन झिरो येत असेल तर मग पुढे आपल्याला कोफॅक्टर्स मिळतो. कोफॅक्टर्स मिळाल्यानंतर आपण ते डेफिनेशनमध्ये मांडतो. तर ॲडजॉइंट मेथडची डेफिनेशन आहे A इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A. तर यामध्ये आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि ॲडजॉइंट ऑफ A ची व्हॅल्यू भरावी लागते. तर आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे की आपल्याला ते काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन मेथड सोडवायचं आहे. या ठिकाणी लिहूया बाय युजिंग, सुरुवातीला आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करूया. बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आता रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड मध्ये काय करायचं असतं, तर रो मध्ये बदल करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळवायचा असतो. तर ठिकाणी बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कसं मिळवायचा, तर ट्रान्सफॉर्मेशन मेथडची जी डेफिनेशन आहे, दिस इज द ॲडजॉइंट मेथड. ओके, A into A inverse is equal to identity matrix. This is the transformation method. ओके, तर आपल्याला सिलेबस मध्ये जे मॅट्रिक्स दिलेले आहे ते 2x2 चे तर आहे किंवा 3x3 चे आहे, म्हणजे सेम रो सेम कॉलम. तर त्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन मेथडला 2x2 चा मॅट्रिक्स असला तरी देखील आणि 3x3 चा मॅट्रिक्स असेल तरी देखील आपल्याला हीच डेफिनेशन वापरावी लागते. आता या डेफिनेशन मध्ये नेमकं काय आहे, तर परफेक्शन काय बघा. तर सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा गिवन A इज इक्वल टू, म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सला कॅपिटल A म्हणा, तुम्ही कॅपिटल लेटर्स कोणते वापरू शकता. ओके, त्यानंतर नाव बाय डेफिनेशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मेथड. A into A inverse is equal to I. तत्पूर्वी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A सॉल्व्ह करायचं. आता डिटर्मिनंट का सॉल्व्ह करावा लागतो, तर बघा 1 2 2 -1 1 into -1 2 into 4 that is -5. this is not equal to 0. म्हणजे या ठिकाणी हे सिद्ध झालं की हा नॉन झिरो मॅट्रिक्स आहे डिटर्मिनंट, म्हणजे नॉन सिंग्युलर आहे, त्यामुळे त्याचा इन्व्हर्स 1 असतो, म्हणून A इनव्हर्स इज एक्झिस्ट. ओके, म्हणजे A इनव्हर्स येणार आहे. आणि मग आपण डेफिनेशन करायचं. आता डेफिनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, तर A into A इनव्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, आता A मॅट्रिक्स काय आहे, तर बघा 1 2 2 आणि -1 into A इनव्हर्स इज इक्वल टू 1 0 0 1. आता हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो ऑर्डरचा, त्यामुळे त्याला I2 म्हणतात. I2 मायनस काय आहे, तर या ठिकाणी 2 कॉलम आणि 2 रो आहेत. ओके, त्याचबरोबर I3 मॅट्रिक्स सुद्धा असतो, म्हणजे ज्या पद्धतीने या एक्झाम्पल मध्ये 2x2 चा मॅट्रिक्स दिला आहे, त्या पद्धतीने गिवन एक्झाम्पल मध्ये समजा 3x3 चा मॅट्रिक्स दिला असेल, तर तो असेल 1 0 0 0 1 0 0 0 1. म्हणजे या डेफिनेशन मध्ये आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्सची गरज असते. तर अशा प्रकारचे दोन आयडेंटिटी मॅट्रिक्स येतात, 2 ऑर्डर्स आणि 3 ऑर्डर्स. ओके, त्याच्यात आपण 2 ऑर्डरचा मॅट्रिक्स घेतलेला आहे. ओके, ठीक आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, हा जो मॅट्रिक्स आहे A मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये असे काय बदल करायचे की जेणेकरून अशा पद्धतीचा मॅट्रिक्स या ठिकाणी तयार झाला पाहिजे. ओके, आणि जे बदल आपण याच्यात करणार आहे तेच बदल इथे देखील करायचे, म्हणजे या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला की कॅपिटल I into A inverse is equal to, इथं येणारा नवीन मॅट्रिक्स तो तुमचा A inverse असेल, बिकॉज आयडेंटिटी मॅट्रिक्स व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे A inverse is equal to तुम्हाला आन्सर मिळत असतो. ओके, तर या ठिकाणी आपल्याला रो मध्ये बदल करायचा. आता ते बदल करत असताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला याच्यामध्ये एक क्रम ठरवायचा आहे की तुम्ही ते कॉलमनी जावा किंवा रोनी जावा. ओके, तर या ठिकाणी ही मेथड तुम्हाला कळालीच असेल. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी सांगायचं मला सतत करूया 1 2
2 आणि -1 हा आपला दिलेला मॅट्रिक्स आहे. तर 1 0 0 1 म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये असे काय बदल करायचे जेणेकरून असा मॅट्रिक्स तयार झाला पाहिजे, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार झाला पाहिजे. मग ही तुमची आहेत रो, आडव्या पद्धतीची आहेत रो आहे आणि उभ्या पद्धतीचे ते कॉलम. मग रो मध्ये बदल करत असताना कॉलम नुसार मॅट्रिक्स तयार झाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 1 आहे 1 आहे, त्यानंतर हा 2 आहे, तिथं काय आलं पाहिजे 0 यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला असं बदल करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सेकंड कॉलम करायचं. ठीक आहे. बघूया तिथं 1 आहे, तिथं 2 आहे, हा 2 0 झाला पाहिजे. हा किती रो आहे, तर हा सेकंड रो आहे. सेकंड रो मध्ये बदल करायचा. म्हणून R2 इम्प्लाइज R2 मध्ये काय बदल करावा लागेल, R2 मायनस 2 इंटू R1. आता प्रश्न असा आहे की पहिल्या रो कडून का मल्टिप्लाय केलं, तर हा 2 एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे. त्यामुळे आपण ह्या 1 ला 2 ला मल्टिप्लाय करतोय. ठीक आहे. सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं आपण कॉलम नुसार चालू बघा. म्हणजे आता तुमचा मॅट्रिक्स आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. म्हणजे आपण पहिला कॉलम तयार करायचा, त्याच्यानंतर मग सेकंड कॉलम करायचं आणि सेकंड कॉलमची इथून सुरुवात करायची. मग पहिल्या कॉलमची सुरुवात आपण 1 पासून केली. 1 ला 1 आहे, 0 ला 0 आहे नाही, मग हा 2 0 करायचा. ठीक आहे. मग सेकंड रो मध्ये बदल करायचा. त्यामुळे पहिला रो आहे असं लिहून घ्यायचा a इनव्हर्स इक्वल टू. ठीक आहे. त्यानंतर RHS ला सुद्धा लिहून घ्यायचा. त्यानंतर सेकंड रो बघा, हा रो आपल्याला 0 करायचा. ठीक आहे. 2 एलिमेंट बघा 2 आहे, मायनस 2 इंटू R1 चे एलिमेंट 1 आहे, म्हणजे 2 मायनस 2 0. म्हणजे लक्षपूर्वक बघितलं तर पहिला कॉलम आपला तयार झाला 1 0 1 0. ओके. त्यानंतर हा एलिमेंट देखील बदलले कारण सेकंड रो मध्ये. मग हा एलिमेंटचा काय नाव देऊया, -1 -2 इंटू R1 चे एलिमेंट 2 -4 that is -5. या ठिकाणी आला -5. ओके. आता असे सेम बदल इकडे देखील करावे लागतील. ह्या नियमाने मग हा 0 एलिमेंट आहे बघा, R2 चे एलिमेंट 0 -2 इंटू R1 चे एलिमेंट 1 म्हणजे -12. ओके. त्यानंतर R2 चे एलिमेंट 1 -2 इंटू R1 चे एलिमेंट 0 म्हणजे 1. म्हणजे जे काय चेंजेस आपण या ठिकाणी करणार आहे ते चेंजेस इथे देखील करायला विसरायचं नाही. ओके. ठीक आहे. त्यानंतर आता सेकंड कॉलम करायचं. म्हणजे पहिला कॉलम आपला तयार झाला. आता सेकंड कॉलम करत असताना हा एलिमेंट 2 आहे, पण तो काय करायचा आहे 0 करायचा. मग तर या ठिकाणी बघा तो किती मध्ये चालू आहे, फर्स्ट रो आहे. फर्स्ट रो मध्ये बदल करायला आपल्याला R1 मायनस 2 इंटू R2 आपण फॅक्टर केला तर बघा हा एलिमेंट आहे -5. त्या -5 आपण फॅक्टर डिवाइड केलं तर -1 येणार आहे. -1 इंटू -2 ते होणार आहे प्लस. मग इथं काय करायचं आपण प्लस साइन द्यायचं. म्हणजे काय होईल बघा, आता R2 चा एलिमेंट किती आहे -5. आपण त्याला डिवाइड करणार आहे 5 ने, म्हणजे हे आन्सर येणार आहे -1. आपण त्याला काय करतोय 2 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे येणार आन्सर -2 आणि R1 चा एलिमेंट आहे +2. त्यामुळे तिथं 0 होईल. म्हणजे हा 2 एलिमेंट आपल्याला 0 करायचा. म्हणजे आपल्याला ऍडजस्टमेंट लक्षात आली का बघा. त्या ठिकाणी चेंजेस कुठे होत आहे सांगा बघू, फर्स्ट रो मध्ये. मग सेकंड रो आहे 0 -3 -2 1. ओके. म्हणजे आता चेंजेस करूया. R1 चा एलिमेंट 1 प्लस 2 इंटू 0/5 0 इंटू 0 2 0 आला म्हणजेच 1 आला. ओके. त्यानंतर नेक्स्ट 2 एलिमेंट आहे. हा 2 प्लस 2 इंटू R2 चे एलिमेंट -5/5 this is +2
हा एलिमेंट 1 आहे 1 प्लस 2 इंटू R2 चा एलिमेंट मायनस 2 अपॉन 5 that is 1 2 into minus 2 minus 4 upon 5 that is 5 into 1 5 minus 4 upon 5 that is 1 upon 5 getting another 1 upon 5 next one 0 element है 0 plus 2 into RP element 1 upon 5 that is 0 plus 2 upon 5 that is 2 upon 5 तर आता व्यवस्थित विचार करून बघा तर काय करायचं आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करायचं आपण कुठपर्यंत आलो बघा 1 0 1 0 आला सेकंड कॉलमला सुरुवात केली 0 आणि इथे 1 आणायचं म्हणजे काय करायचं आपल्याला या मायनस पोहोचले की प्लस 1 आणायचं मग हा किती नंबरचा आहे सेकंड रो म्हणजे सेकंड रो R2 divided by -5 ओके -5 ला डिवाइड करायचं ठीक आहे करेक्ट म्हणजे बदल कोणत्या ठिकाणी होणार आहे R2 मध्ये म्हणजे पहिला रो as it is ओके फर्स्ट रो 1 upon 5 2 upon 5 या ठिकाणी बघा 0 upon -5 0 आलं -5 upon -5 प्लस 1 आले आहे -2 upon -5 that is 2 upon 5 minus plus होईल ना okay then 1 upon -5 this is the inverse this is the identity I capital I is equal to into sorry capital I into A inverse is equal to 1 upon 5 2 upon 5 this is the A inverse because value of the identity matrix is 1 that is A inverse is equal to 1 upon 5 2 upon 5 2 upon 5 minus 1 upon 5 okay this is the final answer ठीक आहे आता या ठिकाणी आता आपल्याला असं एक शंका असेल की A इन्व्हर्स आलेला आहे तो कशा पद्धतीने चेक करता येईल की फायनल आन्सर आहे ते बरोबरच आहे ओके तर इथं डेफिनेशन आहे सुरुवातीला A inverse into identity matrix okay then A inverse A into A inverse is equal to identity matrix मग A कुठला आहे 1 2 2 minus 1 ओके into काय दिलेलं आहे A inverse बघा A inverse काय दिलेलं आहे 1 upon 5 2 upon 5 ओके तर या ठिकाणी डेफिनेशन आपल्याला असं सांगते की या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स यायलाच पाहिजे जर का ते आयडेंटिटी मॅट्रिक्स आलं तर याचा अर्थ हे आन्सर करेक्ट ओके ठीक आहे मल्टिप्लिकेशन करूया मल्टिप्लिकेशन देखील सोपं आहे काय करायचं असतं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं पहिल्या सोबत सेकंड कॉलमला देखील मल्टिप्लाय करायचं आणि ते आलेलं मल्टिप्लिकेशन तो पहिला वाचतो मग 1 into 1 upon 5 आपण पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करतो मध्ये प्लस साइन 2 into 2 upon 5 that is 1 upon 5 2 into 4 upon 5 that is denominator is same then 5 upon 5 is 4 this is the element 1 okay next one is first row second row column multiply करायचं 1 into 2 upon 5 plus 2 into minus 1 upon 5 that is 2 upon 5 minus 2 upon 5 this is the 0 okay next one 2 into आता second row पुन्हा पहिला सॉल्व 2 into 1 upon 5 plus then this multiplication is 2 upon 5 minus 2 upon 5 this is the limit is 0 okay next one is second row second column 2 into 2 upon 5 plus minus 1 into minus 1 upon 5 into is 4 upon 5 minus 9 plus 1 upon 5 that is 5 upon 5 this is the one that's why this answer is correct म्हणजे similarly कोणतेही एक्झाम्पल असेल 2 by 2 चा मॅट्रिक्स असेल तर आयडेंटिटी मॅट्रिक्स 2 by 2 चा घ्या
3/3 चा दिला असेल तर 3/3 घ्या आणि ते सॉल्व्ह करा. आता याच एक्झाम्पल मध्ये तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करून देखील एक्झाम्पल सोडवू शकता. आपण हे पुढील व्हिडिओ मध्ये बघणार आहे. तर पूर्वी तुम्हाला एक एक्झाम्पल मी होमवर्कला देणार आहे. बघा होमवर्क 2x2 मॅट्रिक्स आहे. 2 - 3 - 1 -1 2 ओके. तर इथे काय करा बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. अगदीच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे एक्झाम्पल ऍडजॉइंट मेथड सोडून बघा. आपण हे सोडवलेलं हे देखील सोडवू शकता. हे दोन्ही एक्झाम्पल सोडून बघा. ऍडजॉइंट मेथड देखील आन्सर इनवर्स तोच आला पाहिजे. तर या ठिकाणी सुद्धा काय करायचं रो मध्ये बदल करायचे. डेफिनेशन आपण ठरलेले सुरुवातीला सगळ्यात फर्स्ट स्टेज डिटरमिनंट सोडून बघा. तो नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे. डेफिनेशन यूज करायची. A इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. देन here is put A into A inverse is equal to identity matrix साठी तर देखील 2/2 चा यूज करायचा. बदल करा. आलेला आन्सर टॅली सुद्धा करू शकता. काय करायचं A इनवर्स आलेला आणि हा त्याचं मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स साठी का चेक करा. आन्सर तुम्ही लगेच चेक करू शकता. ओके ठीक आहे.